तर इथे पहा आपण अर्धी वाटी मटार, 2 बटाटे आणि 1 गाजर शिजवून घेतलेलं होतं. ते आपण स्मॅश करून घेतलेलं आहे. यामध्ये भिजवलेले पोहे घालून घ्यायचे आहेत. यानंतर पहा इथे मी धना जिरा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, हळद, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर गरजेनुसार यामध्ये मी ब्रेड स्क्रम घालून घेणार आहे. ब्रेड स्क्रम तुमच्याकडे असतील तर नक्की घाला. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या टिक्कीज तयार करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने पहा मी सर्व टिक्की गोल करून घेतलेल्या आहेत. आता इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली आहे. ब्रेड क्रम्ब घेतलेले आहेत. तर या टिक्कीज कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत. यानंतर ब्रेड स्क्रम्बमध्ये आपण कोट करून घ्यायच्या आहेत. गरमागरम तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर पहा व्हेजिटेबल टिक्की आपली तयार झालेली आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.